ऑक्टोबर 2017 मध्ये पूल गिरा असं म्हणत एक अफवा पसरली आणि एल्फिस्टन येथे मोठा अपघात घडला। तेव्हा खरं तर फुलं पडली होती। फूल गिरा असं म्हटल्यानंतर सर्वांनाच वाटलं की पूल गिरा आणि ती एक मोठा अपघात घडला आणि त्यानंतर आता पुन्हा एक अफवा पसरली आणि जळगावमध्ये एक मोठी दुर्घटना घडली। नेमकं काय आहे ती दुर्घटना आणि त्याची माहिती तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल संध्याकाळी म्हणजे 22 जानेवारीच्या संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 13 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला असून हे सर्व प्रवासी पुष्पक एक्सप्रेस मधील होते। या अपघातामध्ये एकूण 25 प्रवासी जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर पाचोरा आणि जळगाव येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्या सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आले। काल रात्री उशिरापर्यंत या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सर्व प्रवाशांचे शवविच्छेदन करण्यात आलं असून आज सकाळी मृत्यू झालेल्या सर्वांचे शव त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले। मृत्युमुखी पडलेले सर्व प्रवासी हे उत्तर भारतातील आहेत तर 3 जण नेपाळ येथील आहेत। आग लागल्याची अफवा पसरल्याने भीतीपोटी पुष्पक एक्सप्रेस मधील काही प्रवाशांनी उड्या मारल्या, मात्र बाजूने जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत प्रवाशांचा मृत्यू झाला। या अपघाताबाबत आता एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे, ती म्हणजे गाडीतील प्रवाशांना एका चहा विक्रेत्याने आग लागल्याची माहिती दिली आणि प्रवाशांचा धीर सुटला। त्यामुळे प्रवाशांनी घाबरून परधाडे माहेजी दरम्यान भरधाव रेल्वेतून उड्या मारल्या। एका क्षणात होत्याचे नव्हतं झालं। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव रेल्वे दुर्घटनेप्रती शोक संवेदना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करत जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। फडणवीस हे जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत। तेथून त्यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली, तसेच मंत्री गिरीश महाजन यांना दुर्घटनास्थळी पोहोचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली। फडणवीस म्हणालेत की जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। सदर घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेची माहिती मी प्रशासनाकडून घेतली आहे। आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्सप्रेस मधून काही प्रवाशांनी शेजारच्या रुळावर उड्या मारल्यामुळे सदर दुर्घटना घडली अशी प्राथमिक माहिती असल्याचं त्यांनी म्हटलंय। यासोबतच रेल्वेचे अधिकारी आणि त्यांची बचाव पथके देखील घटनास्थळी पोहोचली होती आणि नक्की किती जण त्याच्यामध्ये जखमी आहेत किंवा किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती सुद्धा घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। यासोबतच रुग्णांवर चांगल्या पद्धतीचे उपचार व्हावेत असे निर्देश प्रशासनाकडून दिले गेले असल्याची माहिती सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तर अशा प्रकारे जळगाव येथे एका अफवेमुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे। म्हणजे फक्त धूर दिसला आणि आग लागल्याची ही अफवा पसरली आणि त्याच्यामुळे सर्व प्रवाशांनी घाबरून रुळावर उड्या मारल्या आणि त्यानंतर ही मोठी दुर्घटना घडली आहे। त्यामुळे याच्यानंतर पुढे आपल्या रोजच्या जीवनात जगत असताना जी सद्यस्थिती आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आकलन करून कुठेही काही चुकीची गोष्ट होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं असल्याचं या घटनेवरून आपल्याला दिसून येतंय। या घटनेमध्ये मृत्युमुखी पावलेल्या सर्व नागरिकांना टाइम महाराष्ट्राच्या वतीने भावपूर्ण आदरांजली। यासोबतच नवनवीन आणि ताजे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।